नाशिक मनपा निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 6 मध्ये छाया विक्रम कडाळेंची उमेदवारी चर्चेत, प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधून छाया विक्रम कडाळे यांनी नगरसेविका पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली असून कपबशी हे त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे। प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे। छाया विक्रम कडाळे या सामाजिक कार्यात सक्रिय असून नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे। परिसरातील समस्या, मूलभूत सुविधा तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या प्रभागात परिचित व विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या लोकाभिमुख कामामुळे विविध घटकांमधून त्यांना पाठिंबा मिळत आहे। प्रभाग क्रमांक 6 च्या विकासासाठी त्यांनी स्पष्ट व सर्वसमावेशक विकास आराखडा मांडला आहे। यामध्ये रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व्यवस्था तसेच पर्यावरणपूरक उपक्रम व परिसर सुशोभीकरणावर भर देण्यात आला आहे। झोपडपट्टी पुनर्विकास, स्वच्छ व सुरक्षित प्रभाग घडवण्याचा त्यांचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे। यासोबतच महिला, युवक व लहान मुलांसाठी विशेष योजना, महिला सक्षमीकरण, युवकांच्या कल्याणासाठी उपक्रम तसेच डिजिटल युगाशी सुसंगत सेवा देण्यासाठी प्रभागात डिजिटल सुविधा केंद्राची उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे। शासकीय योजना व डिजिटल सेवांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। निवडणूक यादीतील अनुक्रमांक 4 वर असलेल्या छाया विक्रम कडाळे यांच्या उमेदवारीकडे प्रभागातील नागरिकांचे विशेष लक्ष लागले असून विकास केंद्रित अजेंड्यामुळे त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे। नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून आपण उमेदवारी लढवित आहात। प्रचाराला देखील चांगला आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे, काय सांगाल? नमस्कार, मी छाया विक्रम कडाळे, प्रभाग क्रमांक 6 मधून मी अपक्ष उमेदवार आहे। माझी निशाणी कबशी आहे। ताई, प्रभाग क्रमांक 6 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? आता आपल्या भागामध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहे, पाण्याची टंचाई आहे, ड्रेनेज आहे, कचरा व्यवस्थापन, आपण व्यवस्थित समस्या सोडवू। तसेच आपण रस्त्याच्या सुधारणा करू। बचत गटातून आपण महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो। लघु उद्योगांना प्राधान्य देऊ शकतो। युवकांसाठी रोजगार मिळावा म्हणून आपण काम करणार आहोत। ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्क ची व्यवस्था करू। मुलांसाठी गार्डन, तरुण पिढीसाठी आपण अभ्यासिका उपलब्ध करून देऊ। प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे ओपन प्लेस आहे ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू। आरोग्याचा देखील एक मुख्य प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर तो कसा सोडवणार आहात? प्रभागात वेळोवेळी आरोग्य शिबिरे घेऊन आणि जनजागृती करू। जाता जाता प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? येत्या 15 तारखेला जे मतदान आहे त्यामध्ये माझी निशाणी कबशी असून तुम्ही मला भरघोस मतांनी प्रचंड विजयी करावा अशी माझी विनंती आहे। आणि निवडून आल्यानंतर मी सर्वांचा, प्रभागाचा सर्वांगीण विकास करेल। गेल्या 5-6 दिवसापासून नगरपालिकेचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। या प्रभागामध्ये छायाताईंचं खूप काही चांगला लोकांचा प्रतिसाद आहे। प्रचाराला आता खऱ्या अर्थाने वेग आलेला आहे। जिकडे तिकडे छायाताईंचं नाव आहे। त्यांचे पती विक्रम निवृत्ती कडाळे हे पोलीस खात्यामध्ये कार्यरत असून त्यांचा पण या सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग आहे। ते गेले 10 वर्षापासून पोलीस सोसायटीमध्ये शासकीय कामकाज बघता। त्यांचं मखोलात गावामध्ये सर्व सामान्य जनतेसाठी खूप मोठं योगदान आहे। जिथं हाक मारी तिथं ते वेळेला हजर असतात। असा हा त्यांच्या कामाचा खूप मोठा एक लोकांना आलेला अनुभव आहे। त्यांचं काम मखोलातमध्ये उत्कृष्टपणे चांगलं आहे। तर एक सामान्य घरातला कार्यकर्ता म्हणून सगळे लोक त्यांच्याकडे बघत आहे। तर लोकांचा भरभरून त्यांना प्रतिसाद आहे। स्थानिक उमेदवार असल्या कारणाने मखोलाबादकरांचं त्यांच्या विशेष प्रेम आहे। मी सोहिल समीर पटेल, प्रभाग क्रमांक 6 मध्ये कोळवाड्यामध्ये राहतो। आमचे विक्रम भाऊ कडाळे यांच्या वाईफ छायाताई उभे आहे, यांना कोळवाड्यातून
खूप सारं सहकार्य करायचं. विक्रम भाऊ कडाळे समाज कार्यामध्ये कंटिन्यू म्हणजे कधी पण त्यांना निम्म्या रात्री फोन केला आम्ही तर ते 5 ते 10 मिनिटात हजेरी राहता. काम आमचं 100% होतं तिथनं. आमच्या गल्लीसाठी त्यांनी प्रत्येक टाइमला काही पण सुख दुःख असो ते कंटिन्यू आमच्यासोबत पाठीमागे उभे राहतात. मी आमच्या कोळवाड्याकडनं 100% प्रयत्न करू की छायाताई यांना निवडून आणू. नमस्कार, मी तुषार वाघमारे. मी प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक आहे आणि आमच्याकडे आज कडाळे छाया विक्रम या आमच्या ताई या स्वतः उमेदवारी करत आहे आणि ही उमेदवारी म्हणजे ते स्वतः उमेदवार नसून त्यांच्यासाठी पूर्ण प्रभाग उमेदवार आहे. कारण आम्ही सगळ्यांनी आता निर्णय घेतला आहे की कुठल्याही परिस्थितीत छायाताईंना आम्ही मोठ्या मतांनी विजय करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कारण त्यांचं झालं किंवा आमच्या विक्रम भाऊंचं झालं समाजसेवेसाठी खूप मोठं योगदान आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रत्येकाच्या सुखादुखाला धावणारे आमचे विक्रम भाऊ आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असाच हक्काचा नगरसेवक पाहिजे आहे, जे ते स्वतः नगरसेवक नसून त्यांच्या मते प्रभागातले प्रत्येक माणूस हा नगरसेवक आहे. म्हणून आम्ही सगळे 100% त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही त्यांना 100% विजय करणारच आहोत. माझं नाव राजू शंकर पिटे. मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये राहतो. आमचे आदिवंश युवा फाउंडेशन ताईंच्या मागे पूर्णपणे आणि आता 4-5 वर्षापूर्वी कोणतेही कार्यक्रम होत नव्हते. ते आमचे विक्रम दादा कडाळे हे स्वतः ते कार्यक्रम करतात आणि ताईंची निशाणी आहे कबशी प्रचंड मतांनी विजय करा एवढंच आव्हान करतो. मी सुरेश श्रीपद भांगरे प्रभाग क्रमांक 6 मध्ये असतो. मी राहणार कोळीवाड्यामध्ये असतो. तर आमच्या म्हणजे कोळीवाड्यामध्ये आजपर्यंत एक पण नगरसेवक आला नाही आणि आजपर्यंत कोणतेच विकासाचे कामं होत नाही. त्याच्यामुळे आम्ही आमच्या हक्काचा माणूस उभा केलेला आहे छाया विक्रम कडाळे आणि त्यांना तुम्ही प्रचंड मताने विजय करा. त्यांना आम्ही काय बोलले आम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना 101% त्यांना निवडून आणू. मी आशा भास्कर कडाळे राहणार मखलवाद कोळीवाडा येथे राहते आणि आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 6 येथे 20-25 वर्ष झाले पण एकही असा हक्काचा उमेदवार किंवा नगरसेवक आलेला नाही. आमच्या प्रभागात खूप समस्या आहे, रस्ते, पाणी, नळ अशा भरपूर समस्या आहे. पण आता मी माझी स्वतःची जाऊ छाया विक्रम कडाळे यांना उभं केलेले आहे. तो आमचा हक्काचा घरातला नगरसेवक आम्ही 100% प्रचंड मताने निवडून आणणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मी सर्वांना आवाहन करते की माझ्या जाऊला निवडून आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करा आणि आमची निशाणी आहे कबशी.